नमस्कार, माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. मी गेल्या 2 वर्षा अगोदर माझ्या 3 एकर क्षेत्रामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड पाडले होते आणि ते बेड तसेच कायम ठेवून मी 2 वर्षापासून माझ्या शेतामध्ये पिके घेत आहोत. अशातच हे माझं चियाचं हे पीक आहे. मी चियाचं सुद्धा पीक मागच्या वर्षी घेतलं होतं, चांगला उतार आला होता. ज्यावेळेस हे चियाचं पीक मी बेडवर टोकनच्या सहाय्याने घेत होतो त्यावेळेस मला लोक हसले होते किंवा तुम्ही काय असं करता, कोणत्याही प्रकारची नागटी केली नाही, खुरपण केली नाही, डवरणी केली नाही, तरीसुद्धा त्यांचा आशा मी पचवून माझ्या शेतामध्ये चिया हे पीक घेतलं. मला चांगला उतार आला आणि म्हणूनच मी यावर्षीसुद्धा चियाचं पीक बेडवर घेत आहोत. त्यामुळं असा फायदा होतो माझा की मी कोणत्याही प्रकारची याला ट्रॅक्टरची मशागत म्हणजे जसं नागरडी आहे, रोटावेटर आहे घेत नाही. तर ते मुळं माझा पैसा वाचतो, वेळही वाचतो, लवकर माझी शेती तयार होते आणि माझ्या जमिनीचा पोतसुद्धा सुधारल्यासारखा मला असा वाटतो. यावर मला अतिशय मोलाचं मार्गदर्शन आदरणीय गुलाबरावजी खंडागळे सर हे वेळोवेळी करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी माझ्या या जे शून्य मशागत तंत्र आहे या तंत्राचा अवलंब करून माझ्या शेतामध्ये मी पिके घेत आहोत. मला अतिशय फायदा होत आहे. आपणसुद्धा एक वेळ त्यांना कॉल करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या शेतामध्ये पिके घेऊ शकता. खूप मोलाचं मार्गदर्शन ते करत असतात. मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा त्यांच्या मनामध्ये द्वेष वगैरे न ठेवता ते प्रत्येक व्यक्तीला सल्ला देण्याचं काम करतात. तो माझा तर फायदा होतच आहे. आपलासुद्धा फायदा जर करून घ्यायचा असेल तर आपण गुलाबरावजी खंडागळे सर यांना एक वेळ फोन करून त्यांचा सल्ला घ्या. त्यांचा जर सल्ला जर घेतला तर मित्रांनो नक्कीच आपला जो शेतीवर होणारा जो अफाट खर्च आहे तो वाचेल. आपल्या शेतीची पोतसुद्धा सुधारेल. पोत सुधारली तर आपलं उत्पन्नसुद्धा आपल्या शेतामधून आपण जास्त काढू शकता. धन्यवाद.